नमस्कार, मी सरपंच गट ग्रामपंचायत मोहगाव विलास नवगणे. मित्रांनो, माझ्या मोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत येथे असलेल्या पाचही गावातील नागरिकांनी तसेच माझे मार्गदर्शक हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ पुनावार, त्यासोबतच मला सहकार्य करणारे विविध विभागाचे अधिकारी या प्रत्येकांचे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कृतज्ञता व्यक्त करून आपले आभार व्यक्त करीत आहे. मित्रांनो, मी गट ग्रामपंचायत मोहगाव या ग्रामपंचायतचा 11 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजता कधी ना कल्पना केली नव्हती माझ्यावर ईश्वराने कृपा करून सरपंच पदाची जबाबदारी दिली. यावेळी मला जरी पत्रकारितेचा दांडगा अनुभव असला तरी सरपंच पदाचा कुठलाही अनुभव नव्हता. मनात यावेळी ठाणले मी की आता देवाने दिलेल्या संधीचे सोने करून इमानी इतबारे मोहगाव, तावी, रासा, केसलापार, वानरचुवा येथे स्वातंत्र्य काळापासून विकासापासून दूर असलेल्या गावाचा आता आपल्या हातून विकास व्हावा, कोणालाही त्रास होऊ नये आणि ग्रामपंचायतने आणि शासकीय कामे हे सर्वांना सोपे कसे होता येईल, अधिकाऱ्याकडून कोणालाही त्रास होऊ नये, त्यांना विविध योजनेचा लाभ कसा शासनाच्या मिळवून देता येईल, या सर्व गोष्टीसाठी मी सातत्याने 5 वर्ष प्रयत्न केला. आणि मी पत्रकार असल्याने हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ पुनावार यांचा माझ्या डोक्यावर कायमस्वरूपी आशीर्वादाचा हात असल्याने मला बऱ्यापैकी यश सुद्धा मिळाले. सरपंच पदाचा पहिल्याच मासिक सभेमध्ये मी मोहगाव ग्रामपंचायतमध्ये जुनी जीर्ण झालेली इमारत ही आता नवीन कशी आणता येईल यासाठी एक ठराव काढून ह्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या कार्यसम्राट आमदार समीर भाऊ पुनावार यांच्याकडे मागणी केली. त्यांनी तात्काळ माझ्या मागणीची दखल घेऊन एक सुसज्ज अशी 14 लाख रुपये किंमत निधी मंजूर करून ग्रामपंचायत उपलब्ध करून दिली. या ग्रामपंचायतला मी ISO केले. मी माझे दिवसभर कामे करून रात्री आमदार साहेबांकडे जायचो आणि त्यांच्याकडे माझ्या 5ही गावातील स्वातंत्र्य काळापासून विकासापासून दूर असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी लाखो रुपयाचा पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली. आज 3 गावात ठेकेदार राजेभाऊ ठाकरे यांनी युद्ध पातळीवर केलेल्या कामामुळे कायमस्वरूपी ताण भागविण्यात मला यश आले. मला याचे मोठे समाधान आहे. 5 वर्षाच्या कार्यकाळादरम्यान हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ पुनावार यांनी असा आशीर्वाद दिला की यामुळे खूप मोठे मोठे कामे झाले. त्यानंतर कोणाचाही 1 रुपया न घेता आणि कोणालाही कुठली तकलीफ न होता जवळपास 170 लोकांना विविध योजनेतून मी घरकुल मिळवून देण्यात मला यश आले. सरपंचपद स्वीकारल्यानंतर कधी थांबलो नाही. मी आमदार समीर भाऊ पुनावार यांच्याकडे सातत्याने चक्रा मारून त्यांना विनंती करून मोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रासा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करून इथे पाण्याची कायमस्वरूपी समस्या मिटावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनी मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन अंतर्गत येथे निधी उपलब्ध करून दिला आणि या निधीच्या माध्यमातून येथील आता पाण्याची समस्या पूर्ण झाली असून घरोघरी शुद्ध पाणी मिळत आहे. रासा गावामध्ये पहिल्यांदा गेलो असता गावाचा मुख्य मार्ग चिखलाने माकला होता. ही बाब मी आमदार समीर भाऊ पुनावार यांच्याकडे मांडली आणि त्यांनी या रस्त्यासाठी 27 लाख रुपये निधी मंजूर करून दिला. यानंतर या रस्त्याचे सिमेंटीकरण झाले. या गावात जवळपास 15 लाख रुपयाच्या नालीचे बांधकाम झाले आणि 10 लाख रुपये जिल्हा परिषदच्या वर्गखोलीचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर इथे मी थांबलो नाही. इथे 10 लाख रुपयाच्या स्मशानभूमी रस्त्याचे काम केले. पुन्हा इथे 44 लाख रुपये किमतीच्या महत्वपूर्ण रासा भोंसा रस्ता जो कधी झाला नव्हता त्याचे काम केले. 8 लाख रुपये किमतीचे रासा केसलापर पुलाचे काम केले. सोबतच इथे सुसज्ज असं समाजभवन मिळवून दिलं आणि यासाठी आमदार समीर भाऊ पुनावार यांनी सातत्याने मला निधी उपलब्ध करून दिल्याने आज रासा गावाचा चेहरा मोहरा बदलला. तावी गावात सुद्धा स्वातंत्र्य काळापासून तहानले होते आणि इथे सुद्धा विकास नव्हता. या गावासाठी सुद्धा मी आमदार समीर भाऊ पुनावार यांच्या मागे लागून गावाचा सर्वांगीण विकास करण्याची त्यांना मागणी केली. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये मंजूर करून दिला. आज या गावात सुद्धा शुद्ध पाणी मिळत आहे. तावी गावात 25 लाख रुपयाचे सिमेंट रस्त्याचे निर्माण झाले. 8 लाख रुपये सिमेंट नालीचे निर्माण झाले. पुलाकरिता 8 लाख रुपये दिले.
43 लाख रुपये पानंद रस्त्याकरता मंजूर करून दिले आणि त्याचे काम सुद्धा झाले. मोठ्या प्रमाणात कार्यसम्राट आमदार समीरभाऊ पुनावार यांनी मला निधी उपलब्ध करून दिला. मोगाव ग्रामपंचायतीत असलेल्या वानोचीवा जंगलातून जाण्यासाठी रस्ता नव्हता. यासाठी मी आमदार समीरभाऊ पुनावार यांच्या मागे लागून या गावाचा सुद्धा विकास व्हावा याला प्राथमिकता देऊन त्यांनी मला वन विभागाच्या मार्फत निधी उपलब्ध करून दिला आणि त्यावर मुरुम टाकला. आज या रस्त्याने 12 महिने मोठ्या प्रमाणात नागरिक जात आहे. गावातील काही भागात पाणी येत नसल्याने या ठिकाणी 17 लाख रुपयाची नवीन टाकी उपलब्ध करून दिली. सोबतच पाणी पुरवठा विहिरीवर स्विच रूम करून दिली. इथे शाळेची नवीन एक 10 लाख रुपयाची वर्गखोली, 15 लाख रुपये किमतीचे समाज भवन आणि इथे अंगणवाडी इमारत नसल्या कारणाने येथील बालगोपालांना मोठा त्रास होत होता. ही बाब मी आमदार समीरभाऊ पुनावार यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी 10 लाख रुपये किमतीची नवीन अंगणवाडीची इमारत मंजूर करून दिली. इथे स्मशानभूमी नसल्या कारणाने नागरिकांना अंतिम संस्कार उघड्यावर करावे लागत होते. ही बाब मी त्यांच्याकडे सातत्याने मांडली. त्यांनी एक स्मशानभूमीचे शेड उपलब्ध करून दिले. त्यासाठी निधी दिला. बांधकाम पूर्ण झाले. 35 लाख रुपयाचे गावांतर्गत सिमेंटचे रस्ते केले. 9 लाख रुपये किमतीचे आता त्या स्मशानभूमीकडे जाण्याच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. 44 लाख रुपये किमतीच्या वानरशिवा मंगरूळ डांबरीकरणाचे काम केले. कारण हा रस्ता इतका खराब होता की इथे चालणे सुद्धा कठीण झाले होते. आज त्या रस्त्याचे काम सुरू आहे. याचे मला समाधान आहे. खेसला परिस्थिती सुद्धा स्वातंत्र्य काळापासून पाण्याची समस्या होती. यासाठी सुद्धा आमदार समीरभाऊ पुनावार यांनी जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपयांनी निधी उपलब्ध करून दिला. यातून आता कायमस्वरूपी पाण्याची समस्या मार्गी लागली असून येथील नागरिकांना रोज शुद्ध पाणी मिळत आहे.